नोटा 144 नमस्कार वाणी साहेब, जसं की तुम्ही पाहत आहात आज विजय सत्याचा झालेला आहे. मुळात खरंच विजयाचा आनंद साजरा करावा की दुःख, कारण आपल्या सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार आज आपल्यासोबत नाहीये, पण त्यांनी ज्या विश्वासाने तिकीट दिलं होतं मला आणि जो विश्वास लांडे कुटुंबावर दाखवला होता त्या विश्वासाला आज पूर्णविराम लागलेला आहे. आणि खरोखर मी सर्व आपल्या भागातील मतदार बंधूंचे, सर्व कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, मशालीचे कार्यकर्ते असतील, तुतारीचे कार्यकर्ते असतील आणि RPI पक्षाचे कार्यकर्ते असतील, या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. कारण तुम्ही जर एका मतावर ठाम नसते तर कदाचित आज आपला विजय निश्चित नसता, पण तुम्ही तुमच्या निर्णयावर आणि तुमच्या मतावर ठाम होते म्हणून हा विजय आज आपल्या सगळ्यांचा झालेला आहे. आणि मी आमच्या तिन्ही उमेदवारांकडून तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. अजितदादा पवार आपल्यामध्ये नाहीत, त्यांनी तुमची उमेदवारी अंतिम केली, दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाही. खरंच आज त्या विजयाचा म्हणजे विजय साजरा करता आला असता जर दादा आज सोबत असते, पण त्यांनी दिलेला शब्द आहे की माई तू चांगलं काम करशील, त्या शब्दाला जागण्याचा आणि त्या विश्वासाला जागण्याचा माझा शेवटपर्यंत प्रयत्न असेल. अनेकांनी तुमच्या उमेदवाराला विरोध केला, साहेबांचाही विश्वास होता. मुळात म्हणजे अजितदादा पवार साहेब असतील आणि अतुल बेनके साहेब असतील, या दोन व्यक्तींनी लांडे कुटुंबावर माझ्यावर जो विश्वास दाखवला, खरंच मी त्या दोघांची पण मनापासून खूप आभारी आहे. कारण त्यांनी जर विश्वास आणि पाठबळ दिलं नसतं तर मी उभं राहणं आणि निवडून येणे शक्य नसतं झालं. लांडे साहेब, कसं पाहता निकालाकडे? सुनबाई विजय झाल्या. निकालाचं खरं तर तसं मी माझे समाधान नाही आहे. दादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली, दादाचं निधन झाल्याच्या नंतर प्रचार आमचा थांबला. सर्व गाड्यांवरची भोंगी आम्ही उतरली, कुठल्याही प्रकारचा प्रचार केला नाही. बिगर प्रचार करता हा एवढा मोठा दणदणीत जे मी फॉर्म भरायच्या दिवशी बोललो होतो का पश्चिम भागातील डिंगोरे उदापूर आणि तांबे बारव हे दोन्ही गट मी आणणार आहे आणि ते मी आणलेले आहेत. एका 85 सीटला काहीतरी 100-1 मतं काहीतरी चाललंय. पण खरं तर दादाच्या जाण्याने, दादा जर असते तर माझी इच्छा होती काय समोरच्या उमेदवारांचा डिपॉझिट जप्त करायचा. प्रचारच केला नाही, लोकांपर्यंत पोहोचलोच नाही. फक्त हे हक्काचं मतदान होतं, झालं, सुनबाई विजय झाली. पण मी जर प्रचार केला असता, दादांची दुःखद घटना झाली नसती, तर निश्चित वाणी साहेब मी तुम्हाला बोललो होतो पहिल्यापासून. अजितदादा पवार आपल्यात नाही, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, काय सांगाल? आणि साहेब खरं तर आम्ही गुलाल पण करू नाही. बाकीच्या लोकांचं तिकडनं गुलाल लोकांनी निवडणुकीतून येत असताना गुलाल आमच्यावर पडला, पण आम्ही गुलालसुद्धा खरं तर घेण्याचं हे नव्हतं. पण उभ्या आयुष्यामध्ये दादाने जी आमच्यावर विश्वास दाखवला, मधल्या काळामध्ये मी दादाला सोडून थोडासा बाजूला गेलो, तरी पण दादाने आणि अतुल शेटने या तालुक्याचे माजी आमदार, आमची भावकी, त्यांनी परत एकदा आमच्यावर विश्वास टाकला. परंतु दादा नाही आहेत. अतुल शेठलाही दुःख आहे. अतुल शेठ खरं तर या निवडणुकीमध्ये आले नाही. मला खरं तर निवडणुकीमध्ये मला सहभागीच व्हायचं नव्हतं. मला कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ओढून आणलं आणि मला त्यांच्यामध्ये मला सहभागी केलं. तर खरोखर मी आदरणीय अजितदादांना मी तमाम महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या वतीनं दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादा, तुम्ही पुन्हा जन्माला या, तुम्ही पुन्हा जन्माला या आणि तुमची राहिलेली स्वप्न ही महाराष्ट्राला परत पूर्ण करा. मी खरं तर अधिकचं काही बोलू इच्छित नाही. दादा आज नाही आहेत. तालुक्यामध्ये जे माझ्यावर वाणीसाहेब खालच्या सरला अगदी वैयक्तिक कुटुंबावर घसरले गेले काही कार्यकर्ते, आणि कारण नसताना मला दुखावलं गेलं. मला 15 दिवस रडायला लावलं, मला हळपायला लावलं, तळपायला लावलं. आणि म्हणून मी तेल लावलेलं पैलवानी, मी माझे कपडे काढून मी त्यांना दण थोपटून दाखवलं का देवराम लांडे कसल्याला पैलवान आहे, माझ्याशी तुम्ही कुस्ती करू शकत नाही. हे मी त्यांना दाखवून दिलं. तुम्हाला व्हिडिओ भेटेल ती वाणीसाहेब. मगाशी माझ्या अंगावरती कपडे नव्हती. माझ्या कार्यकर्त्याने आग्रह धरला आणि मला खरं तर त्याने मला कपडे काढून मला दंड ठोकायला. पण त्यांना माझं आव्हान आहे,
जे माडला शिव्या देत होते, टीका करत होते, त्यांनी काही माझी जण तुमच्या विरोधामध्ये ओपन होते, काही छुपे होते, कसं पाहता? सर्व पक्षाचे नेते एकत्र आले होते. माझ्याबरोबर कुठलाही पक्षाचा नेता नव्हता, सर्वसामान्य जनता होती. परंतु जनतेनं दाखवून दिले. मी जनतेला सांगितलं होतं, आपण आज कुठल्या प्रकारचं वाद्य काय हे करायचं नाही. पण एवढा जल्लोष होता की आज अजितदादाला श्रद्धांजली म्हणून मी तर म्हणेल हा विजय आमच्या दादांचा आहे, अतुल शेठचा आहे, आमचं काहीच नाही. आम्ही प्रचारच केला नाही साहेब, आम्ही घराघरात पोचलोच नाही. तुम्हीच बातमी दाखवली. मी तर 3 दिवस बारामतीला होतो, त्याच्यामुळं मी मतदारांपर्यंत मी पोचलो नाही. मतदारांना सांगायला मला भेटलं 7 दिवस 7-8 दिवस प्रचाराला भेटली, त्याच्यामध्ये 4 दिवस आमची दुखावट्यात गेली. उर्वरित 3 दिवसामध्ये फारसा मी मतदारांपर्यंत पोचलो नाही. खोटा अपप्रचार केला गेला. देवराम लांडे शेनीमध्येच आहे, शेनीला मत म्हणजे देवराम लांडेला मत, असाही 5-10% प्रकार झाला. बन्या बापूंची टोळी होती, आले बाबा 40 चोर. आता आले बाबा 40 चोर कुठून आले? मी बोलल्या पण मागच्या दरवाजाने आले बाबा 40 चोर गेले, आता बसले असतील पियाला, येतील आणि उतरली का परत येतील. जाऊ द्या, त्यांना शुभेच्छा. तुम्ही दारू पित राहा, तुम्ही टीका करीत राहा. मी काम करत आलोय, मी काम करत राहील. पारव गटातील जनतेने देवराम लांडे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून दिलेला आहे. वाणी साहेब, माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, पण मी समाधानी नाही. माझी खूप इच्छा होती, माझी जिद्द होती, समोरच्या उमेदवाराचा मला डिपॉझिट जप्त करायचा होता, पण ती संधी मला भेटली नाही प्रचार करायला. किरकोळ गोष्टीला मी, तुम्ही पाहत आहे माझ्या वाढदिवसाला आयुष्यभर मी गिफ्ट देत असतो, साडी देत असतो, डबा देत असतो, त्याचाही भांडवल केला. त्याच्यावर खूप काही टीका झाली. पण आता मला बोलायला शिल्लक माझ्याकडं मला इंटरेस्ट नाही. वाणी साहेब, दादांमुळे मी काही एवढा बोलू शकत नाही. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.